हिंदी भाषेच्या सक्तीवरनं आता दोन ठाकरे बंधू हे एकत्र येत आहेत। 5 जुलैला मोर्चाचं आयोजन देखील झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस हे देखील यामध्ये सहभागी होणार आहेत। मात्र नेमकी काँग्रेसची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेब आहेत। सकपाळ साहेब, काँग्रेसची नेमकी भूमिका काय आहे या मोर्चा संदर्भातली? काँग्रेसची भूमिका भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एकंदरीत जो अजेंडा आहे तो सगळ्या अनुसूची 8 मधील ज्या भाषा आहेत ज्यांना मातृभाषेचा दर्जा आहे या सगळ्या चिरडून टाकण्याचं त्यांचं धोरण आहे। आणि या धोरणाचाच भाग म्हणून त्यांनी हिंदी, हिंदू आणि हिंदू राष्ट्र हा अजेंडा चालवण्याच्या अनुषंगानं ही खेळलेली एक चाल आहे। आणि ही चाल अयशस्वी झाली पाहिजे याकरता एप्रिलपासूनच 17 एप्रिलपासूनच काँग्रेसने या विरोधातली भूमिका ही घेतलेली आहे। त्या 17 एप्रिलच्या विरोधानंतर तो शासन निर्णय त्यांनी रद्द केल्याची देखील घोषणा केली। प्रत्यक्षात तो निर्गमित केला नाही, पुढे त्याच्यामध्ये शब्दच्छल करून तो जसाच्या तसा लागू केला। त्यानंतर पुन्हा याचा दुसरा भाग म्हणून त्याच दिवशीपासून काँग्रेस पुन्हा हा निर्णय रद्द व्हावा यासाठी आंदोलनात्मक भूमिकेमध्ये होती। हा निर्णय रद्द करण्याचा मी भाग पाडू कुठल्याही परिस्थितीत ही काँग्रेसची घेतलेली भूमिका आहे। त्या अनुषंगानं त्या 3 शासन निर्णय, 2 शासन निर्णय आणि 1 परिपत्रकाची होळी करण्याचा उपक्रम असेल तो काँग्रेसने राबवला। त्यानंतर सर्व सारस्वतांना पत्र लिहिलेत, सर्व ज्या संघटना आहेत मराठी क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांच्याशी संपर्क साधला आणि या वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या पातळीवर ह्या आता आपापली आंदोलनात्मक भूमिका आणि हा निर्णय रद्द करण्याच्या अनुषंगानं प्रयत्नरत आहेत। आणि हा प्रयत्न सुरू असताना आमची भूमिका होती की सगळ्यांनी मिळून हे आंदोलन करावं, कारण हा सांस्कृतिक रक्षणाचा मुद्दा आहे। नाहीतर भारतीय जनता पार्टी आणि इतर काही पक्ष जे आहेत हे भारत पाकिस्तान करण्यात फार त्यांचा हात खंडा आहे। त्यामुळे हा काही हिंदी मराठी वाद नाही आहे। हिंदीचा सन्मान आपल्या ठिकाणी आहेच, मात्र मराठी जी आहे ती आपली मातृभाषा आहे, तिचं संवर्धन झालं पाहिजे ही काँग्रेसची असणारी ही भूमिका आहे। त्यामुळे भाजपच्या या अजेंड्याच्या विरोधात जे कोणी काही आहेत त्यांच्यासोबत आम्ही स्वाभाविक स्वरूपामध्ये आहोतच। अनेक लोक प्रयत्न करतात आहेत, त्या अनुषंगाने एक मोर्चा देखील निघतोय। त्यामुळे हा मोर्चा निघतोय त्याचा स्वागत आहे। त्या मोर्चामध्ये कुठल्याही स्वरूपाची हरकत असण्याचं काहीच कारण नाही, स्वागतार्ह बाब आहे। या मोर्चासाठी अनेकांना फोन गेलेले आहेत, संपर्क साधण्यात आलेला आहे। काँग्रेसमधनं आपल्याशी काही संपर्क झालेला आहे का किंवा आपल्याला काही फोन आलेला आहे का या मोर्चात सहभागी होण्यासंदर्भात? जयंत पाटलांनी काल पत्र लिहून राष्ट्रवादीची भूमिका मांडलेली आहे, त्यांनी देखील सहभागी होण्याचं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। आपल्याला आठवतच असेल की आमचं एक आव्हान होतं की यात सर्व राजकीय पक्षांनी, सर्व नागरिकांनी, सर्वांनी मिळून याचा विरोध करावा। आणि याच आव्हानाचा परिणाम आहे की नाही हे मला नीट सांगता येणार नाही, मात्र ते तशा स्वरूपाचं जर काढत असतील तर मी आधी सांगितल्यानुसार स्वागतच आहे। आणि हा सांस्कृतिक रक्षणाचा लढा आहे। हा काही कोणाच्या इथलं लग्न नाही की निमंत्रण मिळालं का किंवा नाही मिळालं का, जाणार आहे का नाही जाणार आहे, हा सर्वांनी मिळून करावा असा उपक्रम आहे। त्यामुळे याच्यात फोन आणि संपर्क साधला का नाही साधला का हे याला काही विशेष महत्व नाही। मात्र अद्यापपर्यंत कोणी संपर्क साधलेला नाही आणि संपर्क साधला जाईल तर त्यांना शुभेच्छा आणि या निर्णयाचं स्वागत आहेच। त्यामध्ये अधिक संवाद हा त्या निमित्ताने घडून येईल। नक्कीच बावनकुळे हे म्हणत आहेत की जी भूमिका आहे किंवा जो निर्णय आहे त्याच्या विरोधात एक राजकारण केलं जात आहे आणि राजकारणाचाच भाग म्हणजे हे सगळे विरोधक एकवटतात असल्याचं देखील ते म्हणतायत। बावनकुळे जी राजकारण आहे हे सांगतात ते बरोबर आहे, कारण मराठी चिरडून टाकणं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा लागू करणं हे राजकारण भारतीय जनता पार्टी हे करत आहे। आणि आश्चर्य यात हे आहे की जे 2 त्यांचे मित्रपक्ष आहेत, जे त्यांचे घटक पक्ष आहेत, जे महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री म्हणून आहेत, दोघेही जण हा मराठीचा जो घात आहे हा सहन करत आहे। बाळासाहेब ठाकरे हे मराठीच्या संदर्भातला त्यांचा जाज्वल्य अभिमान सर्वश्रुत आहे। त्यांचा फोटो लावून शिंदे सेना ही सत्तेत सहभागी आहे आणि शिक्षण मंत्री त्यांच्याच विभागाचा आहे, तो देखील हे कसं सहन करतो, हे कोणचं राजकारण आहे हे खऱ्या अर्थानं समजून घेतलं पाहिजे। त्यामुळे बावनकुळे जे म्हणतात आहेत त्या म्हणण्याचा आधार काय हे त्यांनी सांगावं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं 1 नेशन 1 इलेक्शन 1 लीडर 1 लँग्वेज हा फॉर्म्युला आहे का ते त्यांनी सांगावं। आणि हे सर्व त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून होत असताना ते राजकारण करत आहे। आमची भूमिका ही पंडित जवाहरलाल नेहरूंची जी 3 लँग्वेज होती त्या 3 लँग्वेज फॉर्म्युल्यावर आम्ही कायम आहोत।
त्यानंतर राईट ऑफ एज्युकेशनमध्ये ज्या भाषेच्या अनुषंगानं दिलेलं जे स्वातंत्र्य होतं आणि कुठलीही सक्ती त्यामध्ये नव्हती, आम्ही त्यावर त्याकरता आम्ही बांधील आहोत. त्यामुळे आम्ही राजकारण करत नाही, आमचं तर विविधतेत एकता ही भारताची विशेषता आहे, हे आमचं सूत्र आहे आणि ते सूत्र घेऊन आम्ही पुढे जात आहोत. तर विरोधकांसह महायुतीतल्या अजितदादांनी देखील याचा विरोध केलेला आहे. उघडपणे त्यांनी सांगितलेलं आहे तो निर्णय चुकीचा आहे म्हणून. मात्र दुसरीकडे शिवसेनेकडनं अद्यापही तीच भूमिका दिसते, भाजपची तीच भूमिका आहे, कुठेही हिंदी भाषा सक्ती केली जात नाहीये. मात्र दादांनी त्या ठिकाणी स्वतः राहून विरोध केलेला आहे, त्याकडे कसं पाहता? पहिले आपल्या प्रश्नाचं थेट उत्तर देण्याच्या आधी हा निर्णय भाजप सरकारला रद्द करावा लागणार आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच कदाचित ते करतील, मोर्चा पुढे काढावा लागणार नाही असंही परिस्थिती चित्र निर्माण होईल. आणि यातून एक जो गोंधळ निर्माण करून एक धूर निर्माण करायचा आणि एक धोकं निर्माण करून त्यामध्ये जो एक नवीन विधेयक आणत आहेत, जो नागरिकांचं नाव पुढे करून नागरिकांच्या सुरक्षिततेचं एक विधेयक जे आणतात आहे ते यांना पारित करून घ्यायचं आहे, हा एक डाव त्यांनी टाकलेला आहे. त्यामुळे आता त्यांच्याच मित्रपक्षातून याला विरोध जो होतोय ह्या आता त्यांचा एक गेम प्लॅनचा एक भाग असू शकतो. त्यामुळे अजितदादा जे म्हटले आहेत ते त्यांचं म्हणणं हे सरकारला ऐकावं लागेल. पण त्यातला एक भाजपचा जो दुटप्पीपणा आहे हा त्यांच्या मित्रपक्षाची आणि त्यांच्या मतभेदाच्या सोबत दोन आजूबाजूचे शेजारचे राज्य आहेत, गुजरात आणि महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रातले जे भाजप आहे ते गुजरातच्या सर्व नेत्यांना, गुजरातच्या भाजपच्या नेत्यांना ते त्यांचे सर्व समजतात. गुजरातमधलं धोरण एक आणि महाराष्ट्रातलं धोरण एक. गुजरातमधलं धोरण कोणतं आहे? मराठी भाषेच्या अनुषंगाने तर पहिली ते तिसरी केवळ गुजराती आणि गुजराती, तिसरीमध्ये इंग्लिश आणि 4.5 हिंदी. गुजरातमध्ये 4.5 हिंदी आणल्या जाते आणि फडणवीस जी पहिलीच हिंदी आणतात आहे, हा देखील त्यांचा दुटप्पीपणा जो आहे हाही एकदा तपासून घेण्याची त्यांना आवश्यकता आहे. दुसरीकडे साहेब, प्रामुख्याने अधिवेशन आता तोंडावरती आहे आणि एकीकडे या सगळ्याच गोष्टींमुळे भाजप कुठेतरी बॅकफूटवर गेलेली आहे. महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत हे लक्षात घेता कुठेतरी या निर्णयावरनं घुमजाव हे देखील केलं जाईल. मात्र जे राजकारण होतं आहे या संदर्भात काँग्रेसकडनं किंवा महाविकास आघाडीकडनं विधान अधिवेशनात काय नेमके प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत? आमदारांसंदर्भात काही बैठका बोलवण्यात आलेल्या आहेत का त्या संदर्भात? एकतर या हिंदी सक्तीच्या अनुषंगानं आता तो अंगाशी आलेला खेळ भाजपशी आहे. यातून एक पोलरायझेशन हे भारतीय जनता पक्षाला करायचं होतं, तो त्यांचा डाव आता फसलाय. आता त्यातून पुन्हा मराठी अमराठी असा एक वाद त्यांना उपस्थित करायचा होता आणि तोच आता त्याकरताच हा विलंब लागत आहे. त्यामुळे पहिले तर हा एक मुद्दा आहे. मात्र या मुद्द्यांसोबत क्या हुआ तेरा वादा वो कसम हो इरादा, हा तर एक प्रश्न आम्ही विचारणारच आहोत की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आपण सांगितलं होतं, काय झालं? लाडक्या बहिणीचे 2100 रुपये करणार होतं, काय झालं? दारू महाग करून 14,000 कोटी रुपये आपण घेतले, नवऱ्याला दारू पाजायचे आणि ते 14,000 कोटी आता लाडक्या बहिणीला द्यायचे, असं जे आता उदार रोसनवारीने जो कारभार चालवत आहेत तशा स्वरूपाचे मुद्दे आहेत. बेरोजगारीचा प्रश्न आहे, महिला सुरक्षिततेचा प्रश्न आहे, जे मुंबईच्या आजूबाजूला MSRDC असेल, मुंबई महानगरपालिका असेल, म्हाडा, सिडको, यातून एक जो भ्रष्टाचाराचा जो कॉरिडॉर निर्माण झाला आहे त्याचा विषय असेल, शक्ती महापीठाचा जो विषय आहे तो त्यामध्ये असेल. त्यामुळे निधीची वळती करणे, सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विभाग यांच्या निधी वळवल्या गेला तो विषय असतील. त्यामुळे विषय भरपूर आहेत. मात्र लोकशाही चालू द्यायची की नाही, कारण हे हाऊसमध्ये बोलू देणार नाही, हाऊस चालू देणार नाही. तुम्ही बघा, विरोधी पक्ष नेताही नेमायचा नाहीये आणि नेमलेला नाहीये, हे हाऊसच बंद पाडतील, सत्ताधारीच जे हाऊस चालू देणार नाही असं चित्र आपल्याला दिसेल. त्यामुळे मुद्द्यांपासून पळणे हा एकमेव आता भाजपच्या जवळचा असणारा एकच ऑप्शन आहे आणि तोच तो एक्सपोर्ट केल्याचं आपल्याला दिसून येईल. तर नक्कीच येणाऱ्या अधिवेशनात या सगळ्याच मुद्द्यांना धरून महाविकास आघाडी असो किंवा इतर विरोधी पक्ष नेते आहेत हे कुठेतरी भाजपसह त्यांच्या मित्र पक्षाला या अधिवेशनात घेरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र मराठीच्या मुद्द्यावरती आता भाजप काय स्टँड घेणार हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.